द स्टेअरकेस या इंग्लिश सिनेमाची कथा अशा एका हत्येवर आधारित आहे. यात होतं काय, तर पत्नीची हत्या होते, पण हत्येचं हत्यार हे कधीच पोलिसांना मिळत नाही. हाच सिनेमा बघून एका पतीनं आपल्या पत्नीला संपवलंय. या व्यक्तीचं वय आणि हत्येचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नेमकं काय घडलं, तो सापडला कसा, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. तर दिल्लीतील गगनविहार परिसरात घडलेल्या एका महिला हत्या प्रकरणानं देश हादरलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 62 वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंट कमल सिंहने क्राईम वेब सिरीज वरून प्रेरणा घेत आपली पत्नी कोमल सिंहच्या हत्येचा पूर्ण कट रचला. हत्येनंतर तो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहिला आणि 12.5 लाख, जवळपास 13 लाख रुपयांची रोकड घेऊन नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र दिल्ली पोलिसांनी 4 दिवसानंतर त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमल आणि कोमल यांचं वैवाहिक जीवन हे गेल्या 1 वर्षापासून अत्यंत तणावपूर्ण होतं. तपासात समोर आलं की मुंबईच्या एका प्रवासादरम्यान कमलची त्या पतीची एका दुसऱ्या महिलेशी जवळीक वाढली. त्यानंतर तो पत्नीपासून वेगळा राहू लागलेला. कमलला जगतपुरी इथे एक प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करायची होती. त्याची इच्छा होती की या प्रॉपर्टीची नोंदणी त्याच्या वडिलांच्या नावावर व्हावी. तर कोमलला त्यात स्वतःचाही हिस्सा हवा होता आणि याच कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. पोलिसांनी सांगितले की या वादानंतर कमलनं जुलै महिन्यातच पत्नीच्या हत्येचा प्लॅन केला. त्यानं एक तलवार खरेदी करून घरात लपवून ठेवली. पोलीस तपासात समोर येते की कमल सिंह हे क्राईम सिरीज द स्टेअरकेस हे पाहायचे. या सिरीजची कथा अशी आहे, एका हत्येवर आधारित आहे ज्यात पत्नीची हत्या होते, पण ते हत्यार कधीच पोलिसांना सापडत नाही. पोलिसांनी सांगितलं की कमलनं सुद्धा हत्येचं हत्यार गायब करण्याची अशीच योजना आखलेली, जेणेकरून त्याच्या विरोधात पुरावे हे कमजोर पडतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जुलैला दुपारी घरात फक्त कमल आणि कोमल हे दोघेच होते. मुलगा लायब्ररीत गेलेला आणि मुलगी ऑफिसमध्ये होती आणि मोलकरीण सुद्धा काम संपवून तिच्या घरी निघून गेलेली. दुपारी 1:15च्या सुमारास कोमल बाल्कनीत कपडे सुकवत असताना कमल तिथं पोहोचला. त्यानं मागून तलवारीच्या भागाच्या सहाय्याने तिच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात कोमल जीव वाचवण्यासाठी पटकन स्वयंपाकघराच्या दिशेने पळाली. कमलने तिचे केस पकडून तिला बाहेर ओढलं. कात्रीने तिच्यावर एकापाठोपाठ एक वार केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्या शरीरावर 10 पेक्षा अधिक गंभीर जखमा आढळल्या. ही संपूर्ण घटना फक्त 10 मिनिटात घडली असं एकूणच समोर येतंय. हत्येनंतर आरोपीने रक्ताने माखलेले कपडे आणि हत्यार एका बॅगेत ठेवलं. तलवारीचा भाग बाहेर दिसत असल्यानं तो उशीच्या कव्हरने झाकला आणि यानंतर तो 15 मिनिटं आंघोळ करून स्कूटीवरून घराबाहेर पडला. वाटेत त्यानं हत्येशी संबंधित ती बॅग एका ओसाड ठिकाणी फेकून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं 2 बँकांमधून 7 लाख काढल्याशिवाय घरातून 5 लाख त्यानं आधीच घेतलेले. त्याच्याकडे 12,75,000ची रोकड जमा झालेली. कमलचा 26 वर्षांचा मुलगा गौरव सिंग हा दिवसभर नोएडामधल्या लायब्ररीत अभ्यास करत होता. मेडिकल PG प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या गौरवनं दिवसभरात आईला अनेकदा फोन केले, पण प्रतिसाद नाही मिळाला. रात्री 9:15च्या सुमारास तो घरी पोहोचला. त्यानं दुसऱ्या चावीनं दार उघडलं. घरात प्रवेश करताच त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात लिव्हिंग रूममध्ये पडलेली दिसली. जवळच कात्री होती, पण मुख्य हत्यार असलेली तलवार तिथं नव्हती. तसंच वडील सुद्धा घरातून गायब होते हे त्याच्या निदर्शनास आलं. दिल्ली पोलिसांनी एकूणच सगळं CCTV फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या मदतीनं आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार त्यानं सुरुवातीला गोरखपूरच्या दिशेनं जाऊन स्वतःचा मोबाईल सुरू केला, जेणेकरून तपास यंत्रणांना वाटेल की तो नेपाळला पळून गेलाय. त्यानंतर त्यानं मोबाईल बंद केला आणि तो मथुरेकडे रवाना झाला. मात्र त्याचा हा प्लॅन जास्त वेळ टिकला नाही. 2 ऑगस्टला पोलिसांनी त्याला मथुरेच्या रेल्वे स्टेशनजवळ अटक केली. या 62 वर्षीय व्यक्तीनं खरं तर ट्रेन प्रवासात प्रेमात पडल्यावर बायकोला संपवून मुलांना सोडून जाण्याचा हा कट रचला. फिल्मी जरी वाटत असला, पण त्यानं त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. या पूर्ण प्रकरणाविषयी, या हत्येविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.